हॅलो, आज ना मला 2 ठिकाणी जायचं आहे. कुठे-कुठे ते मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे मला हळदी-कुंकाला जायचं आहे आणि दुसरं म्हणजे रिसेप्शनमध्ये जायचं आहे आणि हळदी-कुंकू आमच्याच बाजूला होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं तिथून जाऊन येते आधी, कारण मग रिसेप्शनला लेट होईल म्हणून. त्याच्यासाठी मी आधी हळदी-कुंकाला जाऊन आले आणि मग आम्ही लगेचच हळदी-कुंकू झाल्यानंतर आम्ही दोघं पण रिसेप्शनसाठी निघालो. कारण थोडंसं रिसेप्शन लांब होतं आणि हळदी-कुंकाला लेट होऊ नये म्हणून मी ते सगळं अटेंड करून मग इकडे आले. बरं, रिसेप्शन कोणाचं आहे? तर रिसेप्शन पृथ्वींच्या मित्राचं आहे. लग्नाला आम्ही नव्हतो गेलो, कारण लग्न इथे जवळ नव्हतं झालं. रिसेप्शन भोपाळमध्येच होतं, त्याच्यामुळे आम्ही इथे आलोय. आणि ही जी सगळ्या रिकाम्या खुर्च्या दिसतात ना, त्या सगळ्या जेवणासाठी गेलेल्या आहेत. बरं, हे नवरा-नवरी बघून घ्या तुम्ही. छान आता त्यांची नवीन लाईफ चालू होईल आणि त्याच्यानंतर आम्ही पण मस्त खाऊन-पिऊन घेऊ आणि घरी जाऊ. बरं, मी खाण्यापिण्याचं काही शूट नाही केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी म्हटलं होतं तुम्हाला हळदी-कुंकाचं वाण दाखवते. ज्या मी हळदी-कुंकाला गेले होते तिकडे अशा बॅग वाटल्या त्यांनी हळदी-कुंकाच्या वाणामध्ये आणि बाकीचं आतमध्ये शृंगाराचं सामान पण होतं. म्हणजे टिकली होती, सिंदूर होता, त्याच्यानंतर मेहंदीचा कोन होता आणि अजून एक त्यांनी ना इंटरेस्टिंग गोष्ट सगळ्यांना वाटल्या. त्या पण मी तुम्हाला दाखवते. ह्या बघा, ह्या त्यांनी ना थोड्या-थोड्या भाज्या वाटल्या. त्या स्वतः त्यांचं फार्म आहे, त्याच्यामुळे त्या ऑर्गॅनिक सगळ्या भाज्या त्यांच्याकडे होतात. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना थोड्या-थोड्या भाज्या दिल्या. हे सगळं चांगलं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मी नाश्त्याला सुरुवात करते. आज बुधवार आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे कंपल्सरी नॉनव्हेज तर झालंच पाहिजे पूर्ण दिवसभर. आणि सकाळी-सकाळी थोडीशी घाई होती, त्याच्यामुळे मी ब्रेड ऑमलेट करते. कारण पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यांना आमच्या घरी खूप आवडतं ब्रेड ऑमलेट, त्याच्यामुळे मी करून घेते. बरं, ऑमलेट असं मी डीप करून टाकणार आहे. डीप करून याच्यामध्ये मी वरतून कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मिरची लावून मस्त आमचा ब्रेकफास्ट झाला. आणि जेवणामध्ये मी चिकन बनवलं होतं. अगदी महाराष्ट्र म्हणजे टिपिकल कोकणी पद्धतीचं जसं असतं ना, तसं कांद्या खोबऱ्याचं जे वाटण घालून जसं बनवतात, तसं मी बनवलं. आणि त्याच्यानंतर हा आपला रस्सा बनवला होता मी, कारण वडे होते सोबत, त्याच्यामुळे मी थोडासा पातळ रस्सा बनवला. कारण थोडी थंडी आहे, त्याच्यामुळे प्यायला सगळ्यांना चांगलं वाटतं. सर्दी वगैरे होत नाही म्हणून. आणि इकडे मस्त वडे बनवलेत, कारण आत्ताच मी गावावरून जाऊन आली. माझ्या आईने वड्याचं पीठ दिलं होतं आणि वड्याचं पीठ आम्हाला सगळ्यांनाच आवडतात, म्हणजेच वडे. त्याच्यामुळे मी मस्त वडे केलेत आणि या जेवायला तुम्ही पण. वडे आहेत, चिकन आहे सुकं, त्याच्यानंतर रस्सा आहे, कांदा लिंबू आहे आणि भात पण आहे. आणि कसे झालेत वडे मला नक्की सांगा कमेंट करून. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.